नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी ही जोडी वरून पाहिली तर खूप मॉडर्न, समजूतदार आणि स्ट्रॉंग वाटते. पण आतून मात्र या नात्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं अंतर तयार होत जातं. कारण इथे भांडण कमी असतं आणि शांतता जास्त असते. एक असतो अग्नीसारखा, क्षणात प्रतिक्रिया देणारा. दुसरी असते मनाने संपूर्ण स्वातंत्र्य आणि भावनांना शब्दांपेक्षा जास्त अंतर देणारी. सुरुवातीला हे नातं आकर्षक वाटतं. मेष राशीच्या पतीला तिचे विचार किंवा तिची विचार करण्याची पद्धत ही इतरांपेक्षा वेगळे वाटते. तिचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं वाटतं. तिचं स्वतंत्र मत हे सुद्धा त्याला भावतं. त्याला वाटतं की ही स्त्री इतरांसारखी नाहीये. तर कुंभ राशीच्या पत्नीला त्याचा आत्मविश्वास, त्याची एनर्जी, त्याची मी काहीतरी करून दाखवणारच ही वृत्ती खूपच भावते. तो सरळ असतो, स्पष्ट असतो, तर ती विचारांनी खूप खोल असते. दोघांमध्ये सुरुवातीला खूप मैत्री असते. रात्री उशिरापर्यंत बोलणं, एकमेकांशी शेअरिंग करणं, भविष्याची स्वप्न पाहणं, एकत्र बाहेर फिरायला जाणं, एकमेकांच्या आयडियाजवर चर्चा करणं, हे सगळं त्या नात्यांमध्ये खूपच जास्त प्रमाणात दिसून येतं. पण 40 नंतर हळूहळू सगळं बदलायला लागतं. मेष राशीचा पती हा आयुष्यभर पुढे धावणारा माणूस असतो. त्याच्या मनामध्ये कायम एक अग्नी प्रदीप्त असतो. घर, पैसा, स्टेटस, मुलांचं फ्युचर हे सगळं सिक्युअर करण्यासाठी तो सतत धावत असतो. त्याच्या स्वभावामध्ये अश्विनी नक्षत्राची घाई, भरणी नक्षत्राची जबाबदारी आणि कृत्तिका नक्षत्राची तीव्र स्पष्टता अगदी स्पष्टपणे दिसून येते. तो प्रेम करतो, पण त्याचं प्रेम कृतीतून दिसतं. तो विचार करतो, मी एवढी धडपड करत आहे म्हणजे मी प्रेम करतोच की. पण त्याच्यात एक गोष्ट मात्र असते. त्याला राग अगदी पटकन येतो. थकल्यावर आणखीनच चिडतो आणि बोलून तो मोकळा होतो. पण त्याला हे समजत नाही की त्याच्या शब्दाचा परिणाम हा समोरच्याच्या मनात खूप खोलवर अगदी हृदयापर्यंत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला कुंभ राशीची पत्नी ती वरून शांत वाटते, पण तिचं जगच वेगळं असतं. ती भावना समजते, पण प्रत्येक भावना व्यक्त मात्र करत नाही. धनिष्ठा नक्षत्राची वेगळी ऊर्जा, शततारका नक्षत्राचं इमोशनल डिस्टन्स आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्राची विचारांची खोली हे तिच्या स्वभावात दिसून येतं. ती नातं टिकवते, पण स्वतःला पूर्णपणे हरवून नक्कीच नाही. तिला तिचं स्वतःचं जग हवं असतं. तिचा विचार, तिचा स्पेस, तिचं शांत आयुष्य. ती पतीवर प्रेम करते, पण त्याला घट्ट धरून मात्र राहत नाही. तर शांतपणे मनाने जोडलेली मात्र राहते. सुरुवातीला मेष राशीच्या पतीला तिचं इंडिपेंडंट असणं आवडतं. पण नंतर त्याला ते अंतर वाटू लागतं. तो घरी येतो, दमलेला असतो. त्याच्या मनात अपेक्षा असते की तिनं त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याच्याशी बोलावं, त्याचा ताण समजून घ्यावा. पण ती मात्र कधी पुस्तकामध्ये गुंतलेली असते, कधी मोबाईलमध्ये, तर कधी स्वतःच्याच विचारांमध्ये. आणि मग त्याला वाटू लागतं, ही आता माझ्यापासून दूर चालली आहे. दुसरीकडे तिच्या मनामध्ये वेगळंच काही सुरू असतं. तिला वाटतं, तो माझ्याशी बोलतो, पण मला समजून मात्र घेत नाही. कारण मेष राशीचा पुरुष प्रॅक्टिकल सोल्युशन लगेच देतो, पण कुंभ राशीच्या पत्नीला कधी-कधी फक्त इमोशनल अंडरस्टँडिंग तेवढी हवी असते. आणि इथूनच दोघांमध्ये खामोश अंतर वाढायला लागतं. भांडण फार होत नाही, पण कनेक्शन कमी व्हायला लागतं. पूर्वी तासनतास बोलणारे आता फक्त कामापुरतं बोलू लागतात. उद्या कुठे जायचंय? बिल भरलं का? मुलांचं काय झालं? हे संवाद राहतात. पण तू कशी आहेस? हा प्रश्न हरवतो. ती वरून नॉर्मल राहते, पण आतून इमोशनल डिस्टन्स ठेवायला लागते.
तो पटकन रागाने रिॲक्ट करतो आणि ती शांतपणे सायलेन्स वाढवते. मग हळूहळू दोघं एकाच घरात राहतात, पण त्यांच्या जगामध्ये अंतर वाढलेलं असतं. 40 नंतर मुलं मोठी होतात. त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं. आणि मग ज्यांचं लक्ष कायम मुलांमध्ये होतं, त्या पती-पत्नीला आता एकमेकांसोबत बसताना ऑकवर्ड फील वाटायला लागतं. पूर्वी सहज बोलतं राहणं जमत होतं. तो विचार करतो, मी एवढं सगळं केलं, पण ती इमोशनली जवळ का नाही? आणि ती विचार करते, तो मला खरंच व्यक्ती म्हणून समजतो का? अशा वेळेस मेष राशीच्या पतीनं तिच्या शांततेचा अर्थ दुरावा असा लगेच लावून घेऊ नये. कारण कुंभ राशीची स्त्री कधीकधी स्वतःमध्ये राहून स्वतःलाच रिचार्ज करत असते. स्वतःच्या भावभावनांमध्ये किंवा विचारांमध्ये ती गुंतलेली असते. कारण मुळात बुद्धिवादी रास आहे ही. त्यामुळे बुद्धीने विचार करणं, लॉजिकल थिंकिंग, विचार ही तिच्यासाठी महत्त्वाचे असतात. आणि कुंभ राशीच्या पत्नीने सुद्धा त्याच्या रागामागचं प्रेम समजून घ्यायला हवं. खरं तर मेष राशीच्या पतीचं प्रेम करण्याची तऱ्हा थोडी वेगळीच असते. त्याच्यासाठी कुटुंबाला अतिशय उत्तम प्रकारचं जीवनमान देणं हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्याच कृतीतून मग त्याची धावपळ, त्याचं मानसिक दडपण, त्याच्या जबाबदाऱ्या हे खरं तर सगळं समजून घ्यायला हवं. जर का दिवसातले फक्त 15 मिनिटं दोघांनी मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मनापासून संवाद साधला, तर नात्यामधली शांतता ही हळूहळू कमी होऊ शकते. महिन्यातून 2दा फक्त पती आणि पत्नी म्हणून एकत्र बाहेर जाणं, एकत्र चहा पाणी करणं किंवा फक्त किनारी शांत बसणं, एवढ्याने सुद्धा दोघांमधलं इमोशनल बॉन्डिंग परत वाढू शकतं. एकमेकांना टोमणं मारणं, सायलेंट ट्रीटमेंट दिलं किंवा तुला काहीच फरक पडत नाही असं बोलणं हे कमी करायला हवं. कारण खरं तर या नात्यामध्ये प्रेम संपत नाही, परंतु अंतर वाढायला लागतं आणि मग शांतता निर्माण होते. हळूहळू मनामध्ये भिंती उभ्या राहू लागतात. अशा वेळेस योग्य मार्गदर्शनाने एकमेकांना समजून घेणं खूपच गरजेचं असतं. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ग्रहयोग, राशी, दशा आणि स्वभाव समजून घेतले तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. कारण कधीकधी समस्या प्रेम नसण्याची नसते, तर प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळे असण्याची असते. आणि शेवटी जेव्हा मेष राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करत मनाने पुन्हा जोडले जातात, तेव्हा ते मिळून एक असं नातं निर्माण करतात की ज्यामध्ये मैत्री, आदर, स्वातंत्र्य आणि खोल प्रेम सर्व काही एकत्र असतं. धन्यवाद.